शारदा देवीला नमस्कार. सध्या कोरोनाच्या लढाईच्या काळामध्ये घरीच राहून सर्व उपक्रमांना छान प्रतिसाद देणाऱ्या माझ्या सर्व नवदुर्गांना नमस्कार. यावर्षी सन 2020 यावर्षी आपण ऑनलाईन पद्धतीने श्री शारदोत्सव साजरा करतोय. विद्यार्थिनींनो, यानिमित्त होणाऱ्या सर्व उपक्रमामध्ये तुम्ही जरूर सहभागी व्हा. यावर्षीची आपली पाहुणी सोनल शिवाजीराव खराडे, गुप्तवार्ता अधिकारी, नवी मुंबई. आपली जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने तिने जे नेत्रदीपक यश संपादन केलेलं आहे, तिचं प्रथम मी आपल्या विठामाता परिवाराच्या वतीने तिचं आणि तिच्या सर्व कुटुंबाचं हार्दिक स्वागत करते. त्याचप्रमाणे सध्या कोविड योद्धा म्हणून काम करणारी आपल्या सोमवारच्या कार्यक्रमाची पाहुणी अर्चना पवार, हिचंही मी या कार्यक्रमामध्ये आपल्या विठामाता परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करते. मुलीनो, या कार्यक्रमासाठी आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे माननीय अध्यक्ष व सचिव जयंत पाटील, त्याचप्रमाणे खजिनदार संजय बदियानी साहेब, त्याचप्रमाणे संचालक श्रीयुत प्रकाश बापू पाटील, मानसिंगदादा पाटील, राजेंद्र माने साहेब, सुहास डोळ साहेब, भास्करराव कुलकर्णी साहेब, ॲडव्होकेट मानसिंगदादा पाटील, या सर्वांचीच आपल्याला प्रेरणा मिळालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्व माजी शिक्षिका, माजी मुख्याध्यापिका आणि आपल्या शाळेतल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूपच छान पद्धतीनं या सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. तर श्री शारदोत्सवच्या निमित्ताने मी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना शुभाशीर्वाद देते आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी थोडक्यात तुमची कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. विठामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कराड आयोजित श्री शारदा उत्सव सन 2020-21 या ऑनलाईन कार्यक्रमानिमित्त आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी सोनल शिवाजीराव खराडे आहे आणि तिच्या विषयाचं नाव आहे माझी संस्था क्षमशाळा. तरी सर्व विद्यार्थिनी व पालकांनी तिचे मनोगत पाहावे. गुड मॉर्निंग. माझ्या संस्थेचे सर्व मान्यवर, माझ्या सर्व शिक्षिका, विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्ग यांना माझा नमस्कार. मी सोनल शिवाजीराव खराडे ही आपल्या शाळेची 2003च्या बॅचची विद्यार्थिनी आहे. माझी 2018मध्ये इंटेलिजन्स ऑफिसर यापदी निवड झाली असून त्यानंतर मी महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी इथे 11 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला. त्यानंतर मी आत्ता सध्या नवी मुंबई येथे कार्यरत आहे. आठवड्याभरापूर्वीच मला आपल्या जमाले मॅडमचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की तुला आपल्या मुलींना मार्गदर्शन करायचं आहे, त्यांच्याशी संवाद साधायचा आहे, तुला जमेल का? खरं तर माझ्यापुढे हे मोठं प्रश्नचिन्ह होतं आणि भीती देखील होती की अरे आपण काय मार्गदर्शन करणार मुलींना, काय त्यांच्याशी संवाद साधणार. पण मला ही संधी देखील जाऊ द्यायची नव्हती. खरं तर मला प्रत्यक्ष तुमच्याशी शाळेत येऊन बोलायला, तुमच्याशी संवाद साधायला खूप आवडलं असतं. पण कोविड-19मुळे आज मी तुमच्याशी ऑनलाईन संवाद साधत आहे. त्यासाठी शिवाजी शिक्षण संस्थेचे व विठामाता विद्यालयाचे अध्यक्ष व सचिव जयंत पाटील सर, खजिनदार संजय बदियानी सर, संचालक प्रकाश पाटील सर आणि इतर संचालक वर्ग, तसेच आपल्या शाळेच्या विठामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जमाले मॅडम व इतर शिक्षिका वर्ग, सर्वांचा मी आभार मानते की त्यांनी मला बोलण्याची संधी मिळवून दिली. मुलींनो, आज घटस्थापना, आज आपल्याकडे देवी येतात. 9 दिवस देवींचा उत्सव असतो. यामागे ना एक पुरातन गोष्ट आहे. महिषासूर नावाचा एक खूप दुष्ट, वाईट विचारांचा राक्षस होता. त्याच्याशी 9 दिवस दुर्गामातेनं युद्ध केलं आणि त्यांचा पराभव केला. म्हणून आपण तो 9 दिवस देवीचे दिवस म्हणून साजरे करतो. मुलींनो, दुर्गामातेमध्ये जशी वाईट विचारांचा नाश करण्याची, सहजासहजी हार न मानण्याची, चांगल्या गोष्टींना प्रवृत्त करण्याची जी क्षमता होती ना, तीच आपल्या स्त्रियांमध्ये देखील असते. 9 दिवस देवी बसून आपण काय सांगतो समाजाला की तुम्ही महिलांचा सन्मान करा, त्यांना रिस्पेक्ट द्या. आणि हे खरंच खूप आज महत्त्वाचं आहे. खरं तर शाळेबद्दल बोलायचं म्हणजे खूप आठवणी आहेत. खूप काही शाळेनं दिलंय आम्हाला. आयुष्यातली महत्त्वाची वर्ष, खूप वेळ आपण आपल्या शाळेत घालवत असतो. तो काळ म्हणजे आपल्या जडणघडणीचा, व्यक्तिमत्व आकारास येण्याचा काळ असतो. त्यावेळी शाळेचं योग्य मार्गदर्शन किंवा शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते मला माझ्या शाळेच्या रूपातून मिळालं असं मला सतत वाटत राहतं.
आज शाळेबद्दल बोलायचं आहे किंवा शाळेसाठी बोलायचं आहे म्हणून मी हे बोलत नाही, तर जेव्हा कधी मला अभ्यासातून किंवा एक अधिकारी म्हणून, एक चांगला नागरिक म्हणून किंवा त्याही पलीकडून एक माणूस म्हणून समाजात तुमचं कौतुक होतं किंवा काहीतरी वेगळेपण दिसतं, तेव्हा मला असं माझं आपसुकपणे सगळं श्रेय माझ्या शाळेला जातं. मी माझ्या मित्रमैत्रिणींना सतत सांगत असते, अरे माझी शाळा कशी होती, मला माझ्या शाळेने कसं घडवलं, आणि हे आपोआपच होत राहतं. मला अजूनही आठवते, मी घरामध्ये लहान होते आणि माझे सगळे भावंड एका शाळेत आणि मी एकटी विठामातामध्ये होते. मग मी आईला सतत म्हणायचे की तुम्ही मला एकटीला काय या शाळेमध्ये घातलंय, मला पण त्यांच्यासोबत शाळेला जायचंय. पण जेव्हा जसं मी शाळेत घडत गेले आणि माझं वेगळेपण सगळ्या भावंडांमध्ये दिसून यायला लागलं, तेव्हा मला समजलं की अरे खरंच आपल्या शाळेनं आपल्याला काहीतरी वेगळं दिलंय. फक्त अभ्यासच नाही, तर राजकारण असेल, समाजकारण असेल, कला असेल, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आम्हाला घडवण्याचा प्रयत्न केला, आम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून आमचं व्यक्तिमत्व सर्वांगीण व्यक्तिमत्व कधी साकारलं गेलं हे आम्हाला पण समजलं नाही. मला शाळेने दिलेली खूप मोठी आणि सर्वात मोलाची देणगी कोणती असेल तर ते वाचनाचं प्रचंड वेळ आणि अवांतर वाचनाची सवय. मला अजूनही आठवते, शाळेमध्ये आमचा एक उपक्रम असायचा की आम्हा मुलींना वर्गसंख्येनुसार तेवढे तेवढे बुक्स दिले जायचे आणि ते आम्ही आठवड्याला अल्टरनेट करून वाचायचो आणि जे काही वाचले ते आम्हाला वर्गशिक्षिकांना सांगावं लागायचं. त्यातून आमची सगळ्या विषयांची पुस्तकं वाचली जायची आणि वरून आम्ही आमचं पुस्तक त्या आठवड्यात वाचून मग आमच्या मैत्रिणीचं पण पुस्तक वाचायला घ्यायचो. याचा मला खूप खूप फायदा झाला. म्हणजे इतकं वाचनाचं वेळ लागलं किंवा वाचनाबद्दलची ओढ वाढली माझी. तसेच आम्हाला सकाळी मूल्य शिक्षणमध्ये भगवद्गीता वाचून घेतली जायची, त्याच्यातून उपदेश केले जायचे. रोज वर्तमानपत्र वाचून घेतली जायची, त्याच्यामध्ये दिनविषय, सुविचार वाचून घेतले जायचे. ह्या सर्वांमध्ये मला वाचनाचा इतका फायदा झाला की मला आपोआपच समाजकारण असेल, राजकारण असेल या किंवा चालू घडामोडी असतील याच्याबद्दल आवड निर्माण होत गेली किंवा त्याच्याबद्दल क्युरिओसिटी निर्माण होत गेली. आणि नंतर मला जेव्हा मी MPSCचा अभ्यास करताना मला कधी तो अभ्यास इतका इंटरेस्टिंग वाटला की मला कधी त्या अभ्यासाचा कंटाळाच आला नाही. त्यामुळे जरी अवघड असला तरी मी तो सहज करू शकले. दुसरी गोष्ट म्हणजे कार्यानुभव असतील किंवा चित्रकलांसारखे विषय असतील, ह्याला शाळेनं कधीच दुय्यम स्थान नाही दिलं. कार्यानुभवला मला अजूनही आठवतं की मी 5वीमध्ये बोट करायला शिकले असेल पेपरची किंवा चटई करायला शिकली असेल. तसंच गोष्ट चित्रकलेची होती. चित्रकलेला पण आम्हाला सांगितलं जायचं की तुम्ही प्रत्येक चित्रातून काहीतरी वेगळा संदेश देऊ शकता. म्हणून आम्ही सगळ्या शाळेच्या भिंती रंगवल्या होत्या, त्यातून आम्ही वेगवेगळे संदेश द्यायचो आणि त्याच्यामुळे ती एक क्रिएटिव्हिटी निर्माण झाली. आणि आज प्रशासनात काम करताना मला ती क्रिएटिव्हिटी खूप उपयोगात येते आणि हे दिसून येतं मला. त्याचा आज खरंच खूप फायदा होतो. क्रीडा क्षेत्राबाबत मी बोलू शकते की शाळेने जे खेळ असतील ते देण्याचा आम्हाला प्रयत्न केला. मग कबड्डी असेल, व्हॉलीबॉल असतील, खो खो, मल्लखांब, साहसी खेळ असतील, कवायत असतील, PT असतील, यातून त्यांनी आमची इतकी शारीरिक क्षमता वाढवली आणि इतकी त्याची आवड निर्माण केली की मला आत्ता ट्रेनिंग करताना त्याचा खूप फायदा झाला. आमचं 11 महिन्याचं ट्रेनिंग पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित आहे, त्यामुळे ते खूप अवघड असतं, खूप खडतर समजलं जातं. अक्षरशः आमचा दिवस सकाळी 5ला सुरू होतो ते संध्याकाळी 9ला संपतो. आणि ह्या फिजिकल स्ट्रेंथचा किंवा ह्या मला लहानपणापासून मिळालेल्या गोष्टींचा, सवयीचा ट्रेनिंगमध्ये इतका फायदा झाला की मला कधी त्या गोष्टींचा कंटाळाच नाही आला. किंवा सकाळी 5 ते संध्याकाळी 9 आमचं इतकं बिझी शेड्यूल असायचं की आमचं 9 वाजून गेलं तरी आमची कधी ऊर्जा संपायची नाही. म्हणजे एका ठराविक ऊर्जेनं सतत प्रयत्नशील राहण्याचं किंवा काम करण्याची जी प्रेरणा आहे ती मला माझ्या शाळेत लहानपणीच मिळाली होती. तसेच आपल्या शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जायचे, मुलींना वाव दिला जायचा, स्टेज डेअरिंग निर्माण केलं जायचं. मग ते डान्स असेल, संगीत असेल, गायन स्पर्धा असतील किंवा पथनाट्य असतील, इवन पोवाडा असेल, या गोष्टींमध्ये मुलींना खूप प्रोत्साहन दिलं जायचं. आम्हाला आवर्जून कंपल्सरी भाग घ्यायला सांगितला जायचा. शाळेच्या शिक्षका देखील आमच्याबरोबर स्वतः सहभागी व्हायच्या. यामध्ये सगळे सण साजरे केले जायचे. त्यामुळे आमच्यामध्ये ती एक स्टेज डेअरिंग आली, स्वतःची मतं तयार झाली, स्वतःची मतं मांडण्याची क्षमता तयार झाली. आणि ह्या गोष्टींमुळे आत्ता सध्या पण मला त्याचा इतका फायदा होतोय की ट्रेनिंगमध्ये मी सहज पार्टिसिपेट करू शकले,
ट्रेनिंगमध्ये मी महिलांच्या संबंधित एक ॲक्टसुद्धा बसवला होता, किंवा कधी एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर बोलताना मला स्टेज डेअरिंग सहज येऊन गेलं, कधी भीती नाही वाटली. तसेच आपल्या शाळेमध्ये विविध मान्यवर यायचे. मी 8वीमध्ये असताना आपल्या शाळेला विलासराव देशमुख, त्यावेळी मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख साहेब, त्यांनी भेट दिली होती. आणि ते माझ्या तेव्हापासून जे इन्स्पिरेशन बनले ते अजूनपर्यंत बनून गेले. म्हणजे अशा मान्यवरांच्या भेटी असतील किंवा त्यांच्याशी जे हितगुज असेल किंवा बोलणं असेल, संवाद साधणं असेल, ह्या गोष्टीतून आम्हाला लहानपणापासूनच इन्स्पिरेशन मिळत गेलं. असे धोरणकर्ते किंवा मोठ्या व्यक्तींच्या भेटीमुळं आम्हाला त्याचा खूप फायदा झाला. आणि मी आज त्या गोष्टी करताना आम्हाला त्याचा खूप आज पॉलिसी मेकर म्हणून किंवा पॉलिसी मेकर लोकांना मदत करताना आम्हाला त्याचा खूप फायदा होतो. आपल्याला माहिती आहे, मुलींची शाळा म्हणलं की एक खूप मोठी जबाबदारी असते, कारण मुलींना घडवणं म्हणजे देश घडवण्यासारखं आहे. एक मुलगी उद्या कुटुंब सांभाळते, कुटुंबातून समाज, समाजातून देश घडतो, देशाचं भवितव्य आकारास येतं. आणि त्यासाठी वातावरण निर्माण करून देणं किंवा ते पोषक त्या वातावरणात मुलींना वाढवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. आणि ती माझ्या शाळेने नेहमीच पार पाडली आहे असं मला सतत वाटत राहतं. कारण शाळेतल्या प्रत्येक शिक्षकांमध्ये एक वेगळा गुण होता. प्रत्येक शिक्षिका ही तिच्या विषयात एक प्रावीण्य निर्माण करणारी किंवा वेगळ्या पद्धतीने शिकवणारी, समजून सांगणारी अशी आम्हाला लाभली. आणि मला अजूनही आठवतं की त्या शिक्षिका जेव्हा आम्हाला शिकवायच्या तेव्हा त्या स्वतः पण शिकायच्या. बऱ्याच शिक्षकांनी आमच्या PhD केली होती, त्यामुळे तेव्हाच आम्हाला आमचे रोल मॉडेल मिळत गेले होते. आणि त्या शिक्षकांकडे बघून किंवा त्यांच्याकडे बघून आज आम्हाला महिला म्हणून प्रशासनात काम करताना कोणतीच अडचण येत नाही, किंवा त्यांना आम्ही सहज फॉलो करतो, सहज आम्ही डिसिजन्स घेऊ शकतो महिला म्हणून. मी 9वीमध्ये असताना शाळेमध्ये खूप चांगला उपक्रम राबवला गेला होता की आम्ही म्हणजे मुली त्या काळात वयात येतात किंवा त्यांचे एक मानसिक शारीरिक प्रॉब्लेम खूप वेगळे असतात. मग त्या कधी कधी कुणाजवळ बोलू शकत नाहीत किंवा त्या शाळेत बोलत नाहीत. मग आम्हाला आमच्या शिक्षिका निवडून दिलेल्या असायच्या, मग आम्ही त्यांना आई म्हणायचो शाळेत. हे खूप भारी गोष्ट होती आणि युनिक गोष्ट होती, हे असं कुठे होत नाही. मग आम्ही त्यांना सगळं सांगायचो, अक्षरशः त्या आमचा दिनक्रम सगळा बघून घ्यायच्या. आम्ही जेवतो काय, खातो काय, डब्याला आणतो काय, इथंपर्यंत आमचं सगळं बघितलं जायचं. ही गोष्ट कोणती म्हणजे खूप कमी ठिकाणी मिळते आणि ती मला माझ्या शाळेत मिळाली, हे मी माझं भाग्य समजते. आता विषय येतो स्पर्धा परीक्षांवरती. खरं सांगायचं तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना तुमच्या शाळेची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असते. त्यामध्ये तुम्हाला, कारण प्रत्येक टप्प्यावर जाणवतं अभ्यास करताना तुमच्या शाळेनं जे काही तुम्हाला दिलंय ते प्रत्येक टप्प्यावरती मला जाणवायचं. मी खरं तर ॲव्हरेज स्टुडंट होते, मी काही खूप हुशार नव्हते, ठीकठाक अभ्यास असायचा माझा. पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना फक्त अभ्यास, बुद्धिमत्ता किंवा पुस्तकी ज्ञान या पलीकडे जाऊन एक स्मार्टनेस, अवेअरनेस, आजूबाजूच्या गोष्टींचं कुतूहल, जिज्ञासा किंवा कष्ट करण्याची तयारी, कुठल्याही गोष्टीला अर्धवट नाही सोडायचं, गिवअप नाही करायचं, ह्या गोष्टी देखील किंवा हे स्किल्स देखील खूप महत्त्वाचे असतात. आणि ते मला माझ्या शाळेकडून मिळाले. म्हणून मला असं वाटतं की मी एक ॲव्हरेज स्टुडंट असून सुद्धा मी इथंपर्यंत पोहोचू शकले, मी या टप्प्यापर्यंत येऊ शकले. तुमच्या जडणघडणीमध्ये असेल, करिअरमध्ये असेल, की मग ते करिअर प्रशासनातलं असो किंवा कोणत्याही क्षेत्रातलं असो, तुमच्या शाळेचं खूप मोठं योगदान असतं. आणि तुम्ही शाळेत जे काही करता किंवा तुम्ही शाळेत जे काही स्वतःला डेव्हलप करता ते खूप महत्त्वाचं असतं आणि तेच तुमच्या करिअरमध्ये दिसून येतं. म्हणून मी तुम्हा मुलींना सांगेन की तुम्ही नेहमी कार्यरत राहा, जे काही शाळेत ॲक्टिव्हिटी होतात त्याच्यात सहभागी व्हा, नेहमी पुढे होऊन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, प्रश्न विचारा शिक्षकांना, तुमची मतं मांडा, विचार मांडा, स्वतःचे विचार तयार करा, प्रश्न स्वतःलाही देखील विचारा. आणि प्रत्येक विषय जो शाळेत शिकवला जातो त्याच्या मुळाशी जा, छोट्या छोट्या बेसिक समजून घ्या. मग ते विज्ञान असेल किंवा इतिहास असेल. मला माझ्या शाळेनं दिलेली खूप चांगली गोष्ट कोणती तर मला मराठीची लेखनशैली इतकी अवगत झाली होती की ते मुद्देसूद उत्तर लिहिणं असो किंवा शब्दरचना असो, हे मी सहज लिहायचे. त्यामुळे मला मला MPSCचा पेपर लिहिताना कधीच अडचण नाही आली या गोष्टींची. त्याचबरोबर सायन्स असेल, हे विषय खूप अवघड असतात, ते इतके सोपे करून शिकवले गेले. किंवा प्रज्ञाशोधची परीक्षा असेल, स्कॉलरशिपची तयारी असेल, इतकी सहज करून घेतली गेली की मला माझा इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना कधीच अडचण नाही आली.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी मीडियमच्या मुलांना येणारी इंग्लिशची अडचण. आपल्या शाळेमध्ये इंग्लिश इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं की मला तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास किंवा त्याचा प्रवास हा कधीच सोपा नसतो. त्याच्यामध्ये खूप कष्ट लागतं, पेशन्स लागतात. एखादी एक्झाम अंतिम टप्प्यात तुमच्या हातातून निसटली तर तुम्हाला पहिल्यापासून प्रयत्न करावे लागतात. त्याची सवय तुम्ही आत्तापासून करून घ्या. तुम्ही तुमच्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन काम करायची सवय लावा किंवा शाळेत जे काही जबाबदारी मिळतात त्या पूर्णपणे प्रामाणिकपणे करण्याची सवय लावा आणि कुठलीही गोष्ट अर्धवट सोडू नका. भविष्यात तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. मला माहिती आहे की मला खूप दिवस लागले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला, पण मी ती गोष्ट कधीच अर्धी सोडली नाही आणि म्हणून मी इथपर्यंत येऊन पोहोचले. तसंच असतं की तुम्ही करत राहा. तुम्हाला चांगली लोक भेटत जातील, तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत राहील आणि तुम्ही चांगल्या गोष्टी करत राहाल. पण ती गोष्ट अर्धवट कधी सोडू नका, हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही कराल ते पूर्ण मन लावून करा, पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन करा. मग ते कोणतंही क्षेत्र असो, मी प्रशासनच म्हणणार नाही. मग महिलांनी आज खूप क्षेत्रामध्ये आपलं काम केलंय. मग ते राजकारण असेल किंवा डॉक्टर असेल, इंजिनियर असतील, शिक्षिका असतील, इव्हन शेती असेल, मॉडेलिंग असेल. ज्या कोणत्या क्षेत्रात तुम्हाला आवडेल त्या क्षेत्रात तुम्ही जा, पण तिथे झोकून देऊन काम करा आणि स्वतःचा एक वेगळा ठसा तिथं निर्माण करा. तसंच मला माहिती आहे की मला अभ्यास करताना खूप अडचणी आल्या, पण माझ्या आईवडिलांचा पाठिंबा असेल किंवा मला मिळालेले चांगले मित्रमैत्रिणी असतील, मला MPSCमध्ये मिळालेलं गुरूंचं मार्गदर्शन असेल, त्यामुळे माझा प्रवास खूप सोपा झाला. त्यामुळे तुम्ही सतत माणसं जोडा, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा, बोलत राहा, चांगले मित्रमैत्रिणी जोडा, संगत चांगली करा, शिक्षक लोकांचं ऐका, ते काही जे सांगतात ते फॉलो करा. याचा तुम्हाला नक्कीच तुमचं करिअर डेव्हलप करताना किंवा भविष्य साकारताना तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो किंवा होईलच, ज्याचं मी स्वतः अनुभव घेतला आहे. म्हणून मला वाटतं की त्या गोष्टींकडं विशेषतः तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मला थोडंसं माझ्या डिपार्टमेंटबद्दल सांगायला तुम्हाला आवडेल. मी ज्या विभागात काम करते त्या विभागामध्ये आम्ही ठराविक इनपुट्स गव्हर्नमेंटला देत असतो, ज्याच्यावरती शासनाचे खूप मोठे निर्णय आणि धोरणं अवलंबून असतात. मग ती दहशतवादाशी संबंधित असतील किंवा जातीयवाद, कामगार चळवळी, आंदोलन किंवा घातपात असेल, दहशतवादाच्या काही भविष्यात घडणाऱ्या घटना असतील, ज्याची आम्हाला आगाऊ माहिती गोळा करावी लागते आणि ती डिपार्टमेंटकडून शासनाला पोहोचवावी लागते आणि त्याच्यावरती शासन खूप मोठा निर्णय घेत असतो. आम्हाला सतत शासनाचे कान आणि डोळे म्हणून काम करावं लागतं, सतत अलर्ट राहावं लागतं. खरं तर आपल्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याबद्दल, महिलांनी काम करण्याबद्दल थोड्याशा शंका घेतल्या जातात. पण मला जे शाळेनं किंवा माझ्या कुटुंबाने मला जे संस्कार दिले, मला जे शिकवलं, मला जो पाठिंबा दिला, त्याच्या आधारावरती मी सध्या निःसंशयपणे चांगलं काम करू शकते आणि त्याचं उदाहरण हे तुमच्यासमोर आहे. असं मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय. पालकांसाठी माझा एक मेसेज असेल की तुमच्या पाल्यांना ओरडा, तुम्ही त्यांना चांगल्या सवयींसाठी ओरडा, पण तुमच्या पाल्यामध्ये नक्कीच प्रत्येक पाल्यामध्ये काहीतरी युनिक गोष्ट असते. त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक युनिक आयडेंटिटी असते, ती तुम्ही ओळखा, त्याला वाव द्या, त्याला स्वतःची स्पर्धा करायला शिकवा, त्यांची इतरांशी कधीच तुलना करू नका. तुमचा पाठिंबा आणि तुमच्या आधारावरती तुमचा पाल्य खूप काही करू शकतो, याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. माझं कुटुंब किंवा माझे आई वडील सतत माझ्या पाठीशी असायचे. त्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला, मला थोडासा उशीर झाला स्पर्धा परीक्षांमध्ये पोस्ट मिळवायला, पण त्यांनी माझ्यावरचा विश्वास नेहमी दाखवला, म्हणून मी इथंपर्यंत पोहोचू शकले किंवा मी अजूनही माझी स्वप्न पूर्ण करत राहीन. पण ह्याच्यामध्ये मी हे करू शकते कारण माझ्या पालकांचा, माझ्या कुटुंबाचा मला खूप मोठा सपोर्ट आहे. तुम्ही तुमच्या पाल्याचा सपोर्ट बना आणि त्यांच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावरती विश्वास दाखवा. ते काही करू शकतात. तुम्ही त्यांच्यातलं त्या गोष्टी ओळखा आणि त्यांना करायला भाग पाडा आणि त्यांच्याकडून करून घ्या. शेवटी माझ्या मुलींना माझा एक संदेश आहे किंवा त्यांच्याशी एक केलेली हितगुज समजा की मला तुम्हाला सांगायला आवडेल मुलींनो की नेहमी पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करा. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या आसपास जी काही लोक येतील त्यांना नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह ठेवा, तुमच्याकडून पॉझिटिव्ह वाईब्स जाऊ द्यात. सतत कार्यरत राहा, नवीन नवीन चॅलेंजेस स्वीकारा, नवीन नवीन गोष्टी करत राहा किंवा कोणतेही काम लहान किंवा मोठं असं समजू नका. तसेच
स्त्री म्हणून कधी स्वतःला कमी समजू नका. तुमच्याकडे खूप गोष्टी आहेत. तुमच्या निसर्गतः तुम्हाला ज्या गोष्टी मिळालेत की त्यांचा पूर्णतः तुमच्या भविष्यासाठी किंवा एक समाज होण्यासाठी वापर करा. त्यांना स्वतःचा आत्मसन्मान जपा. आत्मविश्वास कधी डळू देऊ नका. स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वसंरक्षण करण्यासाठी सदैव तयार राहा. आणि शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पालकांच्या कष्टाची जाण ठेवा. तुम्ही जेव्हा ते तुम्हाला शिकवत असतात किंवा तुम्हाला काहीतरी घडवण्यासाठी ते कष्ट घेत असतात, त्यामागं त्यांचे खूप मोठे कष्ट असतात, याची जाण ठेवा. तुमचे शिक्षक लोक तुमच्यासाठी आज एवढे कष्ट घेत आहेत, तुम्हाला खूप काही शिकवत आहेत. तुम्ही त्याला सिरियसली घ्या. तुम्ही त्यांचं ऐका. तुम्ही जेव्हा तुमच्या पालकांचं शिक्षकांचं ऐकाल आणि त्यांना फसवणार नाही, तुम्ही जेव्हा स्वतःला फसवणार नाही, तेव्हा नक्कीच तुमचं भविष्य उज्ज्वल असेल, यात खरंच शंका नाही. शेवटी मी संस्था आणि शाळेचे आभार मानते की त्यांनी मला तुमच्याशी बोलण्याची संधी निर्माण करून दिली. खरं तर त्यांनी मला याआधीही बोलवलं होतं, निमंत्रण दिलं होतं, पण मी प्रशिक्षणार्थी असल्यामुळे येऊ शकले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि मी तुमचा निरोप घेते. थँक्यू.